काय सांगाल 17 एप्रिलला आपला फुला येतोय, फुलाबद्दल काय सांगाल एक दिग्दर्शक म्हणून फुलाकडे तुम्ही कोणत्या नजरेतून बघता? प्रथम मी सर्वांचं स्वागत करतो. मी अभिषेक जावीर, फुला चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक. फुला चित्रपटाचं कथानक असं आहे की वाघ्यामुरळी परंपरा जगणाऱ्या स्त्री कलाकाराची ही कथा आहे. तर ह्या समाजात मुरळीला मिळणारी वागणूक, तिच्या आयुष्यातले चढउतार, ह्याचा पाठपुरावा करणारी ही गोष्ट आहे. चित्रपट पडद्यासमोर आणत असताना हे सगळं तुम्ही अनुभवलंय का? हा, ह्याचा अनुभव मला लहानपणापासून आहे. मी लहान असतापासून मी वाघ्यामुरळीत आहे. म्हणजे नाचत होतो, मला वाजवायला न्यायचे आजोबा. आमच्या घरात आमचे चुलते आहेत जे वाघ्यामुरळी पार्टीत काम करतात. तर त्यांच्या मार्फत मला हे बघायला मिळालं, अनुभवायला मिळालं. जसजसं मी काही किस्से बघितले वाघ्यामुरळीत का नाचत असताना, ते अत्यंत भयानक आणि मला म्हणजे वेदनादायक वाटले की बाबा हे असं का होतंय. हे तर देवाच्यासाठी सेवा करतोय आपण सगळी. तर ते बघून वाटलं की यांच्यावर कुणीतरी प्रकाश टाकला पाहिजे, ह्यांची वेदना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या हेतूने मग फुलाचा जन्म झाला. लेखक म्हणून वास्तववादी लिखाण करत असताना आणि दिग्दर्शक म्हणून ते वास्तववादी लिखाण सत्यात उतरवत असताना काटछाट करावी लागली. म्हणजे आता वास्तवदर्शी विचार करून आम्ही चित्रपट लिहितोय, त्याच पद्धतीने दिग्दर्शन करतोय. तर त्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रत्येला गालबोट लागेल असं कुठलंही वाक्य किंवा कुठल्याही गोष्टीला मी दुजोरा दिला नाही. माझ्या मते ही परंपरा अशी चालायला हवी प्रामाणिकपणे, कारण हे आपल्याला दिलेली निसर्गाची महाराष्ट्राची देण आहे. ह्या लोककलेवरती लोक असंख्य कलाकार जगत आहेत आणि ते निस्सीम भक्ती करतात श्रीखंडोबाची. तर त्यामुळे मला इतकं जे मला दिसलं की हे नको आहे, काही समाजाच्या प्रती ह्याच्याबद्दल म्हणजे विरोध करायचा आहे किंवा काय नाही, अशा न हेतूनही त्या मुलीला, त्या मुरळीला किंवा त्या स्त्रीला, लोक कलावंतांना एक कुठेतरी मान सन्मान मिळावा, ह्यासाठी ते मी जसं आहे तसं रेखाटायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये जसं आपण वाघ्यामुरळी घरात बघतो कार्यक्रमात, तशी तुम्हाला बघायला मिळेल. जसंच आहे तसं तुम्हाला संगीतातून असेल, आपल्या संवादातून असेल, आणि त्या दिसणाऱ्या प्रत्येक स्क्रीनमध्ये तुम्हाला जवळून बघताय, तुम्ही जवळून जगताय हेच तुम्हाला दिसेल. याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये मी काही मांडलेलं नाही. तुम्ही जे अनुभवलेली फुलं आहे ते कोणतं गाव, कुठलं तिथं मुरळी आहेत, त्या बाबतीत अशा साऱ्या ज्या गोष्टी आहेत ते कुठल्या भागातले की तुम्ही स्वतः ते अनुभवलं, तिला पाहिलं? फुला एक मुरळी आहे जी महाराष्ट्र जगतोय. म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक लोककलावंतामध्ये एक स्त्री आहे. स्पेसिफिक एकच मुरळी नाही, डेडिकेट टू ऑल महाराष्ट्र. ज्याच्यात मी सगळ्याच मुरळी कलाकारांनी, लोककलाकारांना मी म्हणजे ही एका मुली शोकांतिका नाही. महाराष्ट्रात जगत असणाऱ्या प्रत्येक लोककलावंताच्या स्त्रीच्या अस्तित्वाचा लढा आहे हा. म्हणजे तिच्या अस्तित्वावर उठणारे प्रश्न आहेत. हे एका मुलीची गोष्ट नाही, समाजात वावरणाऱ्या प्रत्येक मुरळीची ही कथा आहे. लोकांनी फुला का पाहिलं पाहिजे? लोकांनी फुला यासाठी पाहिलं पाहिजे की आपण जे जागरण करतोय, जागरण गोंधळ करतोय, किंवा आपण जो स्त्रीला मान देतोय किंवा मुरळीला आपण ज्या नजरेनं बघतोय, त्या नजरेमध्ये मला विश्वास आहे की ज्यावेळेस प्रेक्षक थिएटरला जातील, पूर्ण सिनेमा बघतील, त्यावेळेस ते बदल घेऊनच बाहेर येतील आणि समाजात पण पुन्हा तो बदल दिसेल, याचा मला विश्वास आहे. ह्यासाठी लोकांनी सिनेमा बघावा. लेखक आणि दिग्दर्शक या दोन बाजू समोर असताना तुमचा हा पहिलाच चित्रपट आहे. बरोबर. फुलासारखा अगदी एक वेगळा दाखलीचा विषय, धर्माला जोडून असणारा विषय हाताळला. धर्माला जोडून आहे विषय म्हणून हाताळण्याचा आमचा प्रयत्न नाही, तर जे वास्तव आहे, जे प्रखर आहे आणि खरंच आपण ही सगळी आपल्या डोळ्याने बघतोय, तर हे फक्त बघण्यापुरतं झालं. म्हणजे मी पण त्यांच्याकडं, मलाही वाटायचं यार काय नाही नाचतं, त्यांचं काय आयुष्य आहे काय नाही. पण ज्यावेळेस रिअलाइज होत गेलं की बाबा माझे जसे कॉन्टॅक्ट वाढत गेले, त्याची वेदना मला समजत गेली. मी आमचे मित्र आकाश आहेत, अश्विनताई आहे, यांच्यासोबत मी सहवासात होतो. यांची मी परिस्थिती बघतोय किंवा यांची जी प्रामाणिकता बघतोय, सेवेच्या ठाई जे काही त्यांचं प्रामाणिक महत्व आहे देवांच्या बाबतीत आणि त्यांची सेवा जे करतात. मग देवासाठी अर्पण करणारी स्त्री आपल्या लोकांसाठी अपवित्र का ठरते हेच मला म्हणजे माहित नव्हतं की असं काही गुन्हा आहे किंवा असे काय ते लोक वागतात किंवा काय करतात, ते मनोभावी सेवा करतात. तर त्या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा ह्यासाठी ह्या गोष्टीची जोड केली की लोकांनी यांच्याकडे व्यवस्थित बघावं, यांना मान सन्मान मिळावा. काय वाटतं फुला पाहिल्यानंतर लोक या फुलाकडे कोणत्या नजरेने बघतील?
समाजामध्ये परिवर्तन घडेल वाटते? होय, कारण की परिवर्तन का घडेल, जे वास्तव आहे आपण जगलेलं ते प्रकृतीनं, कारण मी विचार करून दोघा तिघा जरी फिरलो तरी ते लोक म्हणजे मला आनंद आहे, काय गाणी बघितल्यानंतर म्हणतात अरे हा हे वाईट आहे, असं नको व्हायला पाहिजे. तेव्हाच मी समजलं की अरे हा लोकांना हे पटायला लागलंय. आणि ज्यावेळेस सिनेमा बघतील त्यावेळेस लोकांना कन्फर्म होईल की जे आपण वागवतो हे चुकीचं आहे. ही प्रथा जी आहे, ही जी परंपरा आहे, जी अत्यंत प्रामाणिक आणि गोड आहे आणि खूप गरजेची आहे समाजात, त्याच्यावरती भरपूर कुटुंब जगतात आणि भरपूर कुटुंबाची आपल्या त्याच्यावरती श्रद्धा आहे. तर त्या गोष्टीसाठी आम्ही हा प्रयत्न केलाय की वाघ्या मुरळी परंपरा जी चालवत असताना लोक कलाकारांना हे लोक परंपरेनेच चालवली पाहिजे. सिनेमा म्हटल्यानंतर स्टारकास्ट असतं किंवा कास्टिंग जे सिनेमाचं असतं ते अगदी वेगळ्या पद्धतीनं कास्टिंग केलं जातं, परंतु तुमचा चित्रपट जो आहे तो वेगळ्या जातीचा आहे, बरोबर, ग्रामीण बाजाचा आहे. मग याच्यामध्ये कास्टिंग करताना काय प्रॉब्लेम आणता का? कलाकारांची निवड कोणत्या निकषावर केली? आणि अडचणी म्हणजे कशा, आम्ही ज्यावेळेस ऑडिशन आउट केलं की अशा अशा सिनेमाचं ऑडिशन आहे आणि प्रत्येकाच्या प्रोफाईल्स आम्हाला यायला लागल्या, आम्ही प्रत्येक कलाकारांना कॉन्टॅक्ट केले, त्यांच्या ऑडिओ मार्फत व्हिडिओ मार्फत आम्ही सगळे व्हिडिओज घेतले, सगळ्या प्रोफाईल्स घेतल्या. आणि त्याच्यानंतर मग आम्हाला ऑनलाईन ऑडिशन मधूनच आमची अभिनेत्री, आमची लीड ऍक्ट्रेस मिळाली प्रियांतिका. तर तिला आम्ही बोलवून घेतलं लुक टेस्टसाठी. आपल्या सिनेमात मुरळी म्हणून जगणाऱ्यासाठी जे आपण जे पात्र डिझाईन केलं होतं त्यातलं पुरेपूर रूपरेषा तिच्यामध्ये होती. तर तिला बोलवून घेतल्यानंतर तिला सांगितलं की असा सिनेमा आहे, तुला करतेस, तू लुक टेस्टला येतेस. मग आल्यानंतर आम्ही तिचे जे लागणार आहे, जसं आम्हाला पाहिजे तसं लुक टेस्ट आम्ही करून घेतली. तरीही आम्ही अजून ऑप्शन बघतोय की अजून लाईट बेटर, अजून काहीतरी चांगलं मिळेल. आणि पुन्हा रिल आणि तिला फोन केला की बाबा याच्यामध्ये डान्सिकल फिल्म आहे, प्रॉपर सगळे नृत्य आहे, तू नृत्य करतेस का, तुला जमतंय का? मग तिला मी टास्क दिला, तिने एक गाणं पाठवलं आणि त्याच्यानंतर म्हणलं की हा हिला ते जमतंय आणि आपण सांगितल्यावरती एक्सेप्ट करते. आणि तिनं तितकंच अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि आम्हाला ती आपली सिनेमातली फुलं मिळाली. मुरळी म्हटल्यानंतर नुसता डान्स किंवा नाच नाही, तर मुरळी म्हणजे तिच्यामध्ये फटकळपणा असतो, देवाला सोडलेली मुरळी असते, त्यामुळे समाजाला भिडणारी ती मुरळी असते. तिच्या नेहमी चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं आणि फटकळपणा तिच्यामध्ये असतो, तिचा आवाजाचा टोन वेगळा असतो. हे कलाकार पुण्या मुंबईतले असताना हा आवाजाचा बाज किंवा टोन त्यांच्या घरी उतरवताना काय प्रयत्न केले? आम्ही त्यांच्या ही प्रथा तिला सांगण्यासाठी प्रॉपर वाघ्या मुरळी परंपरा आमचे कार्यक्रम होतात. तर प्रत्येक ठिकाणी आम्ही तिला घेऊन गेलो, ह्या कलाकारांना भेटवलं, यांच्यासोबत राहायला लावलं, यांची भाषा, यांची बोली, सगळ्या गोष्टी आत्मसात करायला लावल्या. त्यांनी बऱ्याच आमच्यात मतभेद होत होते की बाबा हे असं आहे का, ते तसं आहे का. ते स्वतः तिकडून बाहेर सिटीतला असल्यामुळे तेच मान्य करत नव्हते. त्यावेळेस ह्यांना तिथं घेऊन गेलो की बघा जे आम्ही सांगतोय हे वास्तव आहे, हे दृश्य आहे. ते बघितल्यानंतर त्यांना ते पटलं आणि त्यांनी पुन्हा मग ह्यांची मदत घेऊन पूर्ण अभ्यास केला त्याच्यावरती, तिच्या भाषेवरती, तिच्या हालचालीवरती, तिच्या कपड्यांचा सगळा अभ्यास करून त्याच्यानंतर ती फुलं तयार झाली.